देवाच्या वचनाकडे प्रियरनं आपण जात आहोत आणि मागील आठवड्यामध्ये या विषयावरती आपण 2 आठवड्यापासून खरं तर ऐकत आहोत आणि 9 महान गोष्टी आपण याविषयी प्रियरनं पाहत आलेलो आहोत. वेगवेगळ्या रीतीने जे महान म्हटलेलं आहे त्याला दुसऱ्या भाषांमध्ये मी जसं म्हटलं प्रियरनं श्रेष्ठ, कनिष्ठ, अतिउत्तम अशा वेगवेगळे शब्द देखील खरं तर वापरण्यात आलेले आहेत. आज वचनामध्ये जाण्याआधी जो शास्त्रभाग आपण आळीपाळीने वाचला आहे, आता 2 ते 19 वचनं आपण वाचली प्रियाला, यातले म्हणजे 18 वचनं आपण वाचलेली आहेत. कोणी सांगेल का एखादा शब्द याच्यामध्ये श्रेष्ठ, अतिउत्तम, आजच्या वचनाला धरून कोणता शब्द आहे? कोणाला माहीत आहे का? शोधा थोडंसं. मत्तई 11, 2 ते 19 या वचनामध्ये आजच्या वचनाला धरून कोणतं प्रियानो वचन महत्त्वाचं आहे? सापडलं कोणाला? एक अभ्यास म्हणून आपण बघत आहोत. कुठलं वचन सापडलं असेल तर हात वर करा. सापडले बाबा. 11 वचन. व्हेरी गुड. चाळवे आंटीने बद्दल आभारी. थँक्यू आंटी. 11 वचनात काय म्हटलं? मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये कनिष्ठ योहानापेक्षाही कनिष्ठ आहे, योहानापेक्षाही जास्त उत्तम आहे, चांगला आहे. कोण? तर येशू ख्रिस्त म्हणत आहे स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. आपण ह्या महान गोष्टींबद्दल प्रियानं वाचत आहोत आणि वेगवेगळ्या रीतीने आपण प्रीती याबद्दल पाहिलेलं आहे की जे तारणासाठी महान तत्व म्हणून प्रियानं आपण बघितलेलं होतं. त्यानंतर ख्रिस्ताचे रक्त हे श्रेष्ठ आहे. प्रीती जशी महान आहे, जगामध्ये याची तुलना करता येत नाही. एकच तत्व आहे, त्यावरती प्रियानं सगळ्यांनी अंमल करावा असं देवाची इच्छा आहे. ख्रिस्ताचे रक्त हे सुद्धा महान आहे, याची तुलना कशाची करता येत नाही. पापांच्या क्षमेसाठी आपण म्हटले त्याला महान अर्पण देवबापाने दिलेलं आहे. तिसरी गोष्ट प्रियानो आपण पाहत आहोत प्रभुभोजन, की त्याबद्दल प्रियानो आपण दर महिन्याला आठवण करून घेत असतो की ही विधी जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की आत्मिक स्मरण त्याला म्हटलेलं आहे. आठवतो आपण का ते करत आहोत, कशासाठी करत आहोत, आपल्याला करायला सांगितले पण ते करत असताना काय महत्त्वाचं आहे. आणि मग आपण स्वर्ग मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं प्रियानो. ही सुद्धा एक महान प्रियानो गोष्ट आहे. पण स्वर्गाला काय म्हटलंय? महान आशा. आता मिळालेली नाही आहे. काही लोकांना जगातल्या गोष्टी मिळाल्या, उदाहरणार्थ काही लोकांना चांगलं उत्तम खायला प्यायला मिळालं, भरपूर पैसा अडका मिळाला, मनासारख्या इच्छा झाल्या, तर ते लोक म्हणतात की होय अगदी सर्व सुखसोयी संपन्न आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागलं, सर्व काही माझ्या मनाप्रमाणे होते. पण प्रियानो त्याहूनही मोठी आशा आहे. स्वर्गामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असणार आहे. अश्रू सगळे पुसले जाणार आहेत. दुःख कुठलं राहणार नाही आहे, आजारपण कुठलं राहणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचं ओझं राहणार नाही आहे. परंतु परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी असल्यामुळे आज ज्या वेळेला आपण म्हणतो की पृथ्वीवरतीच मला आनंद आणि अतिउच्च आनंद, काही लोक जसे म्हणतात की आनंदामध्ये सुद्धा आमचे अश्रू डोळ्यातून येतात, आनंदाचे अश्रू आहेत, त्यांना रडायला येतं की ते म्हणतात खूपच आशीर्वादित झालेले. पण त्याहूनही मोठ्या गोष्टी आशीर्वादित स्वर्गामध्ये अनुभवायला मिळणार आहेत, जशा इथं आपण अनुभवत आहोत. म्हणून त्याला म्हटलेलं आहे आशा आहे ती, याहूनही मोठा आनंद आपल्याला मिळणार आहे. ती महान आशा मनुष्य अजूनही बाळगू शकतो, त्याला संधी आहे प्रियानो. जो पापावरती विजय मिळवेल प्रियानो,
जो पश्चाताप करेल, प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करेल, त्या लोकांना आशा आहे की होय स्वर्ग मिळणार आहे. पण देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाही, जगातल्या राहतीप्रमाणे चालत असतील तर त्यांना कुठलीही प्रकारची आशा नाही आहे प्रियानो. लोकांना त्याच आशा आहे की जे प्रियानो प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालत आहेत. आज 5वा मुद्दा आपण बघणार आहोत. महान त्याला म्हटलेलं आहे, ते म्हणजे काय आहे? मंडळी. मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. मंडळी शब्द मुद्दामून वापरलेला आहे, कारण मंडळी म्हणजे चर्च नाही. चर्च म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द आहे, याच्यावरती मागच्या वेळेला मी बरंच दिवस सत्र घेतलेलं आहे, त्यावरती प्रियानो माझा जोर नाही. पण आज वेगळ्या अर्थाने आपण थोडंसं ह्या शब्दाकडे बघणार आहोत. त्याची वचनं मी थोडीशी वेगळी काढलेली आहेत. मंडळी महान आहे, जसं प्रीती महान आहे, ख्रिस्ताचं रक्त महान आहे, प्रभुभोजन महान आहे, स्वर्ग महान आहे, तशी मंडळी महान आहे प्रियानो. त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. मागे जसं म्हटलं होतं प्रियानो, आणि म्हटले जातं मराठीमध्ये, मंडळ आणि मंडळी याच्यामध्ये खूप अंतर आहे. मंडळ तिथं वेगवेगळ्या रीतीने कार्यक्रम होत असतात, उपक्रम होत असतात, आणि माणसांचं त्या ठिकाणी प्रियानो गेट टुगेदर ज्याला म्हणू आपण, फार मोठ्या रीतीने होत असेल. पण मंडळी ही ख्रिस्ताच्या शरीराचं अवयव आहे प्रियानो. देवाचं प्रियानो त्या ठिकाणी वर्धस्त आहे. मंडळीचं मस्तक स्वतः येशू ख्रिस्त आहे. मंडळामध्ये कोणीतरी कार्यकर्ते असतात आणि त्यांचा कोणीतरी एक अध्यक्ष असतो, म्होरक्या असतो, पुढारी असतो. तो सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मर्जीप्रमाणे चालत असतं. पण मंडळी तशी नाही आहे प्रियानो. मंडळी ही देवाच्या इच्छेप्रमाणे स्थापन झालेली आहे आणि देव स्वतः तिला चालवत आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे मंडळीमधल्या लोकांमध्ये तो कार्य करत असतो आणि मंडळीच्याच द्वारे प्रियानो प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता सगळीकडे सांगितली जाते, आणि म्हणून ती महान आहे. आणि ही मंडळी जी आहे तिला प्रियानो स्वर्गामध्ये घेतलं जाणार आहे, म्हणून ती महान आहे. दुसरी गोष्ट, ही पृथ्वी तलावर राहणार नाही. मंडळ जे असतात ते खालीच राहतील प्रियानो. पण मंडळी ज्या आहेत ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येणारे, त्यांना मात्र प्रभू घेणार आहे. मग आता काही वेळेला प्रश्न विचारतात लोक, कोणती मंडळी बाबा? चर्च ऑफ द नॅझरीनची भूषणनगरची मंडळी का मोठी मंडळी अहमदनगरमधली? कोणती संस्था आहे, कोणती घेतली जाणार आहे? त्यावरती देखील मागे मी सांगितलं होतं प्रियानो की एक कुठली तरी मंडळी घेतली जाणार नाही, एक कुठली तरी संस्था घेतली जाणार नाही, आमचीच संस्था घेतली जाईल, आमचीच मंडळी घेतली जाईल, असं नाही प्रियानो. ज्या ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात ती मंडळी म्हटलेलं आहे प्रियानो. दोघे किंवा बस, त्याला मंडळी म्हटलेलं आहे. दोघे किंवा तिघे एकत्र येत आहेत त्याला मंडळी म्हटलेलं आहे प्रियानो, ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून. पण ती कशी असली पाहिजे? ती फार प्रामाणिक असली पाहिजे. ती माझ्या नावाने एकत्र येणारे म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी फक्त प्रभूसाठी ते एकत्र येत आहे. आता जीसस फिल्मच्या कार्यामध्ये मंडळीची डेफिनेशन किंवा सुवार्ता कार्यामध्ये जे प्रियानो सक्रिय आहेत त्यांना प्लॅनिंग दिलेलं असतं, आणि ते म्हणतात की वर्षभराचं प्लॅनिंगमध्ये कमीत कमी 1 ते 2 मंडळ्या असाव्यात. 2 मंडळ्या जर म्हटलं तर एका मंडळीमध्ये तिथं सांगितलं जातं की कमीत कमी 15 लोक तरी असावेत. 15 लोक, कारण मानवाने निर्मित केलेली आहे आणि कुठंतरी मंडळीसारखं स्वरूप असलं पाहिजे. 15 लोक एकत्र आले तर कुठंतरी देवाचं कार्य अजून त्या ठिकाणी वाढेल आणि त्यामध्ये भर पडेल. म्हणून संस्थेचे जे वेगवेगळे अधिकारी आहेत पाठवणारे, त्या सगळ्यांना प्रियानो असं वाटत आहे की कुठंतरी मंडळी वाढली जावी. बंद करून ठेवलं तर फार चांगलं राहील, नाही का? मंडळी वाढली जाईल म्हणून ते म्हणतात त्याच्यामध्ये 15 लोक असावेत. ते 15 लोक जर इकडे तिकडे फिरले आणि दुसऱ्यांना सुवार्ता सांगितली तर ते अजून इतरांना घेऊन येतील. 2-3 जर असले, माणसाचं दृष्टिकोन 2-3 जर असले
तर ते किती जणांना आणू शकतील? संख्या जास्त असतील तर जास्त लोक येतील. म्हणून कमीत कमी 15 लोक असले पाहिजे आणि त्यांचासुद्धा बाप्तिस्मा झालेला असला पाहिजे. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला म्हणत आहे की मंडळी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येत आहेत, म्हणजे ते सुद्धा खरंच ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहेत. खरे अनुयायी म्हणजे काय? त्यांचासुद्धा बाप्तिस्मा झालेला असला पाहिजे, त्यांना देवाच्या वचनाची चांगली ओळख असली पाहिजे, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती ठाम रीतीने असले पाहिजे. काही झालं तरी कॉम्प्रोमाइज करणार नाही आम्ही. आमचं बोलावणं, आमचं पाचारण आम्हाला चांगलं माहीत आहे, या भूतलावरती आम्हाला काय करायचं हे चांगलं माहीत आहे, आणि ते पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकमेकांना ऊब देण्यासाठी आणि दुसऱ्यांना आपल्या उभेमधून प्रभूमध्ये आणण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याला मंडळी म्हटलेलं आहे प्रियानो. मंडळ वेगळं, तिथं फक्त उपक्रम होतात प्रियानो. माणसाची इच्छेप्रमाणे चालतं. मग मंडळाचा अध्यक्ष म्हणेल तसं होणार, मंडळाचे बाकीचे लोक आहेत तसं त्या ठिकाणी होणार. मंडळ वेगळं आहे प्रियानो. इथं मंडळीला देवबापाने एक योजना आखून दिलेली आहे, त्या योजनेप्रमाणे प्रत्येकाने चालावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि ते आज नाही आहे प्रियानो, आज नाही आहे, हे 2022 वर्षांपासून प्रियानो चालत आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे वागणारे जेवढे लोक आहेत त्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे, त्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे. आणि ते ख्रिस्ती लोक प्रभूचं दुसरं आगमन ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला ते घेतले जाणार आहेत प्रिया. आज नावासाठी ख्रिस्ती लोक भरपूर आहेत, पण मंदिरामध्ये जात नाहीत, मंदिरातल्या कार्यामध्ये भाग घेत नाहीत, मंदिरामध्ये प्रियानो कुठल्याही रीतीने स्वतःला तर घेऊन येत नाहीत, पण मंदिराच्या कार्यामध्ये कुठलाही भाग घेत नाहीत आणि सहकार्य देखील करत नाहीत. त्याला मंडळी नाही म्हणत, त्याला ख्रिस्ती लोक नाही म्हणत. आणि म्हणून आज मंडळी या नात्याने मी ज्या वेळेला म्हणत आहे प्रियानो, ही एक महान संस्था म्हटलेलं आहे. बाकीच्या संस्था आहेत त्या प्रकारे नाही प्रियानो, महान संस्था, अ बिग ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये मुख्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. चर्च ऑफ द नॅझरीन ही सुद्धा एक संस्था आहे. त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे अहमदनगर चॅरिटी कमिशनकडे, धर्मदाय आयुक्ताकडे प्रियानो नाव नोंदणी करण्यात आलेली आहे पहिल्यापासून. त्याचा अहवाल दरवर्षी त्या ठिकाणी दिला जात असतो, ऑडिट रिपोर्ट दिला जातो. कोणी जर बदललं तर ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजे आपले DA साहेब आहेत, वरती जे प्रियानो प्रांताचं सल्लागार मंडळ म्हटलेलं आहे, डिस्ट्रिक्ट ॲडवायझरी बोर्ड आहे, निवडून आलेले त्याच्यामध्ये लोक म्हणजे खजिनदार आहेत, सेक्रेटरी आहेत तिकडचे वरच्या लेवलला, त्याची नोंद तिथे केली जाते. तशा अनेक संस्था आहेत, ख्रिस्ती संस्था आहेत, धार्मिक संस्था दुसऱ्या पण आहेत धर्माच्या, परंतु अशा रीतीची ही संस्था या ठिकाणी म्हटलेलं नाही आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतोय मंडळी ही ख्रिस्ताची संस्था आहे की त्या संस्थेच्याद्वारे मोठं कार्य जगभरामध्ये होत आहे प्रियानो. त्याला नावं वेगवेगळी दिलेली आहेत. ज्याला बॅप्टिस्ट म्हटलेलं आहे, कुणाला त्या ठिकाणी प्रियानो मेथडिस्ट म्हटलेलं आहे, कुणाला नॅझरीन म्हटलेलं आहे. अशा वेगवेगळ्या अनेक संस्था जगभर आहेत, पण ते सगळे एकच मॅन्युअल, एकच पुस्तक ते पाळतात, आणि ते म्हणजे पवित्र शास्त्र. या पवित्र शास्त्रावरती भर दिला जातो आणि त्याच गोष्टी प्रियानो त्या ठिकाणी अंमलात आणल्या जातात. आणि म्हणून जगभरामध्ये एकच प्रकारचं शिक्षण देखील दिलं जातं जे देवबापाच्या राज्यासाठी प्रियानो त्याचं कार्य करण्यासाठी घोषित केलं जात आहे. त्याला प्रियानो आध्यात्मिक रीतीची ही संस्था म्हटलेलं आहे. आणि या संस्थेला खास करून प्रभूने प्रियानो त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. वचन आपण प्रियानो वाचूया, मत्तेय वर्तमान 11वा अध्याय आणि 11 वचन जे आपण आता वाचलेलं आहे. आणि साळवे आंटी यांनी अगदी बरोबर त्यामधून पॉईंट आऊट केलं कोणतं वचन आहे ते. परत एकदा मोठ्याने आपण वाचूया प्रियानो, काय आहे ते. कोणी वाचेल मोठ्याने 11 वचन परत. तरी
स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. काही लोक म्हणतील काय संबंध आहे, कुठं संस्था आली, कुठं आहे हे वचन, कुठलं आहे? मंडळीचा कुठं उल्लेख आहे? मंडळीचा उल्लेख आहे का याच्यामध्ये? मंडळीचा उल्लेख आहे 11 वचनात? कुठल्या भागामध्ये? स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ, स्वर्गाच्या राज्यात जो शब्द वापरलेला आहे, जो शब्द म्हणजे योहान 3:16 सुद्धा जो शब्द आहे. काय तो योहान 3:16 शब्द? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला, यासाठी जो कोणी, यासाठी जो कोणी, जो म्हटल्यावरती पुरुष, स्त्रिया, तरुण, तरुणी, लहान मुलं, मुली, वयस्कर, आजी, आजोबा, कोणी असू द्या, जो म्हटलेलं आहे त्याला, जो कोणी. जो शब्द तिथं प्रियानो मंडळी म्हटलेला आहे, कारण परत एकदा आपण येत आहोत, दोघे किंवा तिघे ख्रिस्ताला 2 किंवा 3 समर्पित लोक जरी सापडली तरी तो म्हणतोय मी फार मोठं कार्य या लहानशा मंडळीमधून करणार आहे. 2 जण किंवा 3 जण जरी असले हरकत नाही, 3 नसले तरी चालेल, पण कमीत कमी 2 तरी पाहिजे. एकटा असला का नाही म्हटलं बरं? एकट्याला का नाही दिलं त्याने महत्त्व? मंडळी एकट्याची कधीच नसते, 2 किंवा 3 म्हणतोय आपण आध्यात्मिक रीतीने, कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. कमीत कमी 1 पुरुष आणि 1 स्त्री म्हणजे नवरा बायको जरी असले तरी तो म्हणतोय मी कार्य करायला सुरुवात करते. मंडळी म्हणत असताना प्रियानो त्याचं दुसरं नाण्याची बाजू अशी पण होते की एक कुटुंब जरी असलं, समर्पित कुटुंब, तरी मी त्यांचा उपयोग करणार आहे. 2 आणि 3, एक कुटुंब, नवरा बायको आणि त्यांचा 1 मुलगा किंवा 1 मुलगी, हे सुद्धा प्रियानो देव म्हणतोय मी आशीर्वादित करणार आहे, जर ते खरंच माझ्या वचनानुसार वागणारे लोक आहेत. जो कोणी, तिथं शब्द महत्त्वाचा आहे, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. 2 किंवा 3 पाहिजेल आहेत फक्त, तो म्हणतोय पुढे. आणि इथं सुद्धा प्रियानो काय म्हटलेलं आहे, खास आता 11 वचनाची थोडीशी पार्श्वभूमी जर बघितली तर तो बाप्तिस्मा करणारा योहानाबद्दल बोलत आहे. आणि 11 वचन म्हणत आहे सुरुवात, मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात, सगळीच माणसं स्त्रियांपासून जन्म घेतात. एकच होता है नाही का की त्याने स्त्रीपासून जन्म घेतला नाही? कोण? आदम, आहे का नाही? त्याला एकट्याला बेंबी नव्हती त्याला बेंबी नव्हती एकट्याला, बाकी सगळ्यांना बेंबे आहेत. ज्यांना बेंबे आहेत ते लोक कोण आहेत? स्त्रीपासून जन्मलेले आहेत. तो म्हणत आहे येशू ख्रिस्त की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान यांच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. अरे, फक्त बाप्तिस्मा करणारा योहान हाच सर्वश्रेष्ठ, हाच चांगला आणि बाकीचे नाही? होय प्रियानो, तसंच म्हणत येतो. मग याचा अर्थ जुन्या करारामध्ये जे आपण वेगवेगळ्या रीतीचे सेवक बघतो, वेगवेगळे पुढारी बघतो की ज्यांनी मिस्र देशापासून त्यांना बाहेर आणलं, त्याच्या आधी अब्राम होता. अब्राम पण श्रेष्ठ नाही. अब्राम श्रेष्ठ नाही, मोशे श्रेष्ठ नाही, आहारोन श्रेष्ठ नाही, दावीद श्रेष्ठ नाही, शलमोन त्याचा मुलगा श्रेष्ठ नाही, कुठले संदेष्टे श्रेष्ठ नाहीत. देवाचे सेवक जे कोणी जुन्या करारामध्ये झाले ते कोणी श्रेष्ठ नाही तो म्हणतोय. तो म्हणत आहे मी तुम्हाला खचित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. काय एवढं महत्त्व दिलं याला? अब्रामापेक्षाही, दाविदापेक्षाही बाप्तिस्मा करणारा योहान हा श्रेष्ठ आहे. का बरं असं म्हटलंय? कसा काय श्रेष्ठ आहे?
अरे त्याच्या अंगावरती फक्त कसले कपडे होते? बाप्तिस्मा करणारा योहान काय कपडे घालायचा? उंटाचे चामडं घालायचा. खाणारा काय होता तो? टोळ आणि मध, रानमध. काय श्रेष्ठ आहे मग? ह्याला काय एवढं महत्त्व दिलेलं आहे? काय येशू ख्रिस्त म्हणते की याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे? येस, अभिवचन दिलं होतं. दाविदाला पण दिलं होतं, अब्रामाला पण दिलं होतं अभिवचन. तुझ्या संततीपासून मोठी मी संतती, वाळूसारखी, आकाशातल्या ताऱ्यांसारखी. किती मोठं अभिवचन दिलं. पण ते कोणीच श्रेष्ठ नाही तो म्हणतंय. आणि येशू ख्रिस्त म्हणते याच्यापेक्षा, ह्यांच्यापेक्षा नाही लिहिले बरं का. शब्द लक्षात घ्या, अनुस्वार दिलेला नाही आहे मराठी शब्द. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? योहान ह्यांच्यापेक्षा नाही म्हटलेले, योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणीच निघालेला नाही. का बरं म्हटलेलं आहे? कारण घोषणा तर त्यांनी केलेलीच आहे. पण खास करून काय माहिती आहे का प्रियांनो, जर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल जर बघितलं आपण, 3रा अध्याय काढा, मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 11 वचन कोणी वाचेल मोठ्याने? योहान काय म्हणते बघा आता. बाप्तिस्मा करणारा योहानच काय म्हणते? मत्ती 3:11 कोणी वाचा मोठ्याने. येस, स्वतः खुद्द बाप्तिस्मा करणारा योहान येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. मग येशू ख्रिस्ताबद्दल जुना करार बोलत नाहीये का? संदेष्टे बोलले नाहीत का? स्तोत्रामध्ये तर किती वेळा बोललेला आहे, संदेष्टे पण किती वेळा बोललेले आहेत. होय प्रियांनो, ते बोलले. ते सुद्धा येशू ख्रिस्ताबद्दल बोलले. त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. अब्रामापासून प्रियांनो, अब्रामाची संतती, त्याच कुळामध्ये तो जन्माला आलेला आहे. मोशेच्या पुस्तकांमध्ये येशू ख्रिस्ताचंच वर्णन जास्त दिसत आहे. शब्द तिथं मिळत नाही, नाव तिथं सापडत नाही, पण त्याच्याबद्दल सांगितलं जात आहे सारखं. कोकरा अर्पण दिलं जाणार आहे, येशू ख्रिस्ताकडे रेफरन्स आहे. स्तोत्रसाहित्यामध्ये बघितलं, येशू ख्रिस्ताकडेच रेफरन्स आहे. यशाया संदेष्टा, इर्म्या संदेष्टा यांच्यामध्ये बघितलं, वेगवेगळ्या संदेष्टांची पुस्तकं बघितली, येशू ख्रिस्ताबद्दलच ते सांगत आहेत. कुमारीच्या पोटी तो जन्मास येणार आहे. मग बाप्तिस्मा करणारा योहान काय विशेष सांगत होता? तो विशेष काय सांगत होता? तो म्हणत आहे स्वतःला, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तो करणार आहे. म्हणजे काय? ज्या येशू ख्रिस्ताबद्दल संदेष्टे देखील बोलत होते, त्या येशू ख्रिस्ताबद्दल बाप्तिस्मा करणारा योहान देखील बोलत होता. पण तो तिथंच थांबला नाही. तो पुढे जाऊन सांगत आहे, पवित्र आत्म्याबद्दल सांगत आहे की तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पाण्याने करणार आहे. आता लक्षात घ्या, जुन्या करारातले लोक हे सर्वश्रेष्ठ नाहीये. महान आहेत, ते सुद्धा चांगले आहेत, त्यांना तुच्छ लेखलेलं नाहीये. पण त्या लोकांच्या तुलनेमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान फार श्रेष्ठ आहे, कारण तो पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा करणार आहे. मी तर पाण्याने करतो तो म्हणतोय, पण येशू ख्रिस्त इतका महान आहे की तो पवित्र आत्म्याने करणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला श्रेष्ठ म्हणतोय. होय, म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणतोय. कारण जुन्या काळातले लोक फक्त बोलत होते, सांगत होते,
पण हा श्रेष्ठ का झाला? हा नुसताच बोलला नाही, सांगितलं नाही, हा प्रत्यक्ष त्या घटनेमध्ये सहभागी झाला प्रियांनो. खुद्द येशू ख्रिस्त ज्या वेळेला खाली आला, त्याला प्रियांनो बाप्तिस्मा देण्याच्या कार्यामध्ये तो गुंतला आणि खुद्द प्रियांनो त्याने स्वतः येशू ख्रिस्ताला जो भविष्यवाणी सांगत होते त्याला आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे प्रियांनो. म्हणून तो म्हणतोय हा श्रेष्ठ आहे. ते लोक नुसतेच बोलत होते, तो नुसतेच सांगत होते, ते भविष्यवाणी करत होते, पण हा का श्रेष्ठ आहे? स्त्रियांमधून आत्तापर्यंत कोणी श्रेष्ठ निघाला नाही, हा श्रेष्ठ आहे, कारण हा स्वतः कृतीमध्ये राहिलेला आहे. प्रियांनो, देवबापाच्या राज्यामध्ये नुसतंच बसून उपयोगाचं नाहीये, नुसतं बोलून उपयोगाचं नाहीये, कृतीमध्ये आणणं फार गरजेचं आहे, कृतिशील असणं गरजेचं आहे. मग आपण म्हणू होय आम्ही देवबापाची सेवा करत आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत. आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला सेवा करणं गरजेचं आहे प्रियांनो. जुन्या करारातले लोक ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी सांगत होते, जुन्या करारातले संदेष्टे ख्रिस्ताबद्दल सांगत होते. पण हा श्रेष्ठ का झालेला आहे? हा नुसताच त्याच्याबद्दल सांगतो, हा पण सांगतोय, पण तो कृतीमध्ये आला आणि त्याने खुद्द पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताला. पण आता तिसरी गोष्ट मी सांगत आहे प्रियांनो, पण त्याआधी मला वाटतं आणखीन एक वचन आपण वाचूया. पहिले पेत्र 10वा अध्याय काढू आपण. पेत्राचे पहिले पत्र, त्याचा 10वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन कोणी वाचा. आता आणखीन कोणीतरी वाचावं, ज्यांनी वाचले त्यांनी वाचू नये. पेत्राचे पहिले पत्र, त्याचा 10वा अध्याय आणि क्षमा करा, पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 10 आणि 11 वचन. कोणी वाचेल? येस, पेत्रसुद्धा काय म्हणत आहे त्या संदेष्ट्यांविषयी, जुन्या काळातल्या लोकांविषयी पेत्र म्हणत आहे त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या होत्या. संदेष्ट्यांनी पूर्वी त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण पुढे काय म्हणत आहे? त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला याविषयी ते शोध करीत होते. जुन्या करारातले लोक, जुन्या करारातले संदेष्टे सांगत होते आणि स्वतःही शोधत होते. आला का तो काळ? आला का तो ख्रिस्त? नाही. अजून दुसरे आले, ते सुद्धा लोकांना सांगत होते देव ख्रिस्ताला पाठवणार आहे आणि स्वतः वचनामधून शोधत होते. आला का तो? नाही अजून. ती पण पिढी गेली. आणखीन परत एकदा काही लोक आले, त्यांनी सुद्धा ख्रिस्ताबद्दल सांगितलं, शोधत राहिले. आला का तो? नाही आला. पेत्र सांगत आहे होय ते लोक शोधत होते, पण बाप्तिस्मा करणारा योहान खुद्द आला आणि त्याला पाहिलं आणि त्याला प्रियांनो त्याला बाप्तिस्मा दिला म्हणून तो श्रेष्ठ झालेला नाही, लक्षात घ्या. पण तो त्याच्या काळामध्ये त्याच्या बरोबर, इंग्लिशमध्ये शब्द काय म्हणता येईल त्याला? कंटेम्पररी. मराठीत काय आहे त्याला? त्याच्या हयातीत, समकालीन शब्द बरोबर, अगदी समकालीन, कंटेम्पररी. त्याच्या काळामध्ये हा सुद्धा संदेष्ट आहे आणि हाच त्याच्या काळामध्ये प्रगट झाला आणि ख्रिस्त त्याच्या समोर आला सुद्धा. संदेष्ट्यांना पाहायला मिळाला नाही, पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला तो पाहायला मिळाला. म्हणून तो श्रेष्ठ झालेला आहे. तो कृतीमध्ये आला, त्याने ते कार्य सुद्धा केलं, लोकांना घोषणा करून त्याने सांगितली. आपण ज्या वेळेला प्रियांनो ह्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल सुरुवात जर आपण पाहिली त्याची, 3रा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान 3रा अध्याय, पहिली वचनं मी वाचतो, 3 वचनं. त्या दिवसात
मत्तई 3:1. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुद्याच्या यहुदियांच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याविषयी यशाया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. योहान सांगत होता परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे. संदेष्टीसुद्धा सांगत होते परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे. ख्रिस्त येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, तयार राहा, तयार राहा. हा पण सांगतोय वाटा नीट करा, पश्चाताप करा तो म्हणत आहे. सुरुवात त्याचा शब्द काय आहे, त्याने जर काही घोषणा करायला सुरुवात केली असेल तर दुसरं वचन पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पण ज्या वेळेला खरंच प्रभू येशू ख्रिस्त समोर आला, त्याने पाहिलं आणि तो धन्य झालेला आहे. खरं तर तो धन्य झाला. अरे, त्या अब्रामाला पण पाहायला मिळाला नाही हा ख्रिस्त. त्याच्याबद्दल तो सांगत होता, पण त्या अब्रामाला सुद्धा पाहायला मिळाला नाही. मोशे सुद्धा वेगवेगळ्या अर्पणाबद्दल बोलत होता, त्यामध्ये त्या अर्पणांमध्ये सुद्धा ख्रिस्त आहे. त्याला सुद्धा ती उत्कंठा होती की तो ख्रिस्त पाहावा, पण त्याला सुद्धा तो पाहायला मिळाला नाही. दाविदाने त्याच्या वचनांमध्ये, त्याच्या स्तोत्रामध्ये कितीतरी वेळेला प्रियांनो ख्रिस्ताचा उल्लेख केला, पण त्याला सुद्धा हा ख्रिस्त पाहायला मिळाला नाही. शब्द देही झाला आणि शब्दांवरती प्रभुत्व मिळवणारा शल्मोन, शब्दांनी ज्ञान देणारा, त्याला सुद्धा तो ख्रिस्त पाहायला मिळाला नाही. संदेश त्यांनी कितीतरी वेळा संदेश दिले, पण त्यांना हा पाहायला मिळाला नाही. पण बाप्तिस्मा करणारा योहान हा एक श्रेष्ठ संदेष्टा म्हटलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल म्हणत आहे. परत एकदा आपण नीट 11 वचन वाचूया. मत्तई 11 अध्याय आणि 11 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, खचित शब्द वापरलाय, ट्रूली ट्रूली आय से अनटू यू. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे खचित, डेफिनेट, त्याच्यात काही दुमत नाही. तो म्हणत आहे मी तुम्हाला खचित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या बाप्तिस्मा करणारा योहाना ज्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. फर्स्ट प्रायोरिटी. आत्तापर्यंत बऱ्याच स्त्रियांनी त्यांच्या मुलामुलींना जन्म दिलेला असेल, पण त्यामधून कोणी जर बाहेर निघाला असेल उदरातून त्या बाईच्या, तर बाप्तिस्मा करणारा योहान. आणि मग तो पुढे काय म्हणत आहे, तरी शब्द वापरला आता. तरी म्हणजे काय, किंतु माणूस काय बोलून जातो आहे का नाही. पण अरे काय, पण बरंच काय त्याने सांगून ठेवलं सगळं, आणि नंतर म्हणतो पण अरे माणसाची धडधड वाढते आहे का नाही. मुलगा खूप चांगला आहे, पण मुलगी खूप सुंदर आहे, काम करणारी, पण संपलं. तो पण नंतर जे काय बोलणार आहे किंवा सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टींवर विरजन पाडणार आहे. संपलं. एक पुढं त्या पण नंतर काही लावलं की संपलं सगळं. येशू ख्रिस्तांनी तीच गोष्ट केली इथं. संदेष्ट्यांपेक्षाही, जुन्या करारातल्या लोकांपेक्षाही श्रेष्ठ तो म्हणत आहे बाप्तिस्मा करणारा योहान आहे. मग आता त्याच्याबद्दल म्हणताना तरी अरे मग गेलं का सगळं परत. आता बाप्तिस्मा करणारा योहान पण नाहीये. तरी आमचे अलाहाबादला शिक्षक होते, जुन्या करार शिकवणारे. ते फार मस्त आधी इंग्लिशमध्ये शिकवायचे आणि आमच्याबरोबर हिंदी पण मुलं असायची. मग त्यांना पण हिंदीमध्ये तेच वाक्य, एकदा इंग्लिशमध्ये आणि एकदा हिंदीमध्ये, एकदा इंग्लिशमध्ये एकदा हिंदीमध्ये, पूर्ण क्लास तसाच चालायचा. मग त्याच्यामध्ये एक शब्द ते नेहमी वाजले, किंतु, परंतु, बट, वाय, क्या, असे शब्द जे आहेत ना घोळ घालणार आहेत सगळे. म्हणजे किंतु, परंतु आपण मराठीमध्ये वापरतो, परंतु, किंतु,
येशू ख्रिस्तांनी शब्द वापरला आता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल, तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ त्याच्याहून श्रेष्ठ नाही. अरे, इथं म्हणत आहे जुन्या काळातले लोक हे श्रेष्ठ नाहीत, बाप्तिस्मा करणारा योहान हा श्रेष्ठ आहे. पण आता तो म्हणत आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षाही स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ आहे तो ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये. म्हणजे भविष्यामध्ये देवाच्या राज्यामध्ये असं काही करणारे लोक येणार आहेत की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा देखील भयंकर आणि श्रेष्ठ मानले जाणार आहेत, महान असे गणले जाणार आहेत. आणि ते कोण आहेत? कोण आहेत ते? कोणाचं नाव येणार आहे? मंडळी. ती मंडळी आहे प्रियांनो, ते तुम्ही आणि मी आहोत. आपण इथं बसलेले, आपण श्रेष्ठ आहोत. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. काय देवाने आपल्याला उचलून धरले बघा आता. तरी शब्द वापरला आणि त्याचे नाव काय केलं रे? साईडला टाकलं त्याने. अहो, अब्राम गेला, मोशे गेला, दावीद गेला, शल्मोन गेला, सगळे संदेष्टे गेले आणि बाप्तिस्मा करणारा योहान. पण आता येशू ख्रिस्त म्हणते तो सुद्धा नाही, त्याच्याहूनही मोठे लोक राहणार आहेत स्वर्गाच्या राज्यामध्ये, जे कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे काय? परत एकदा नीट वाचा प्रियांनो तो शब्द. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे काय? अधिक कार्य करणारा. सिनियर नाही म्हटलेलं त्याला. कुठल्याही कामाच्या ठिकाणी असल्यावरती सिनियर शब्द वापरला ना, कनिष्ठ व्यक्ती आहे, उच्च व्यक्ती. पण तिथं म्हटलेले महान व्यक्ती आहे प्रियांनो. ही इज ग्रेटर शब्द लिहिलेला आहे इंग्लिशमध्ये जर वाचलं तर. ही इज ग्रेटर. लोक, देवाने निवडलेले जुन्या काळातले लोक, संदेष्टे, याच्यापेक्षा फार उच्च, ग्रेट बाप्तिस्मा करणारे योहान. पण त्याच्यापेक्षाही ग्रेटर मंडळी म्हटलेले प्रियांनो. आज तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रियांनो किती मोठी जबाबदारी देवापाने टाकलेली आहे. विचार करा की जे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षाही आपल्याला तो म्हणत आहे हे फार महान लोक आहेत. जरी तुम्ही आणि मी डोळ्यांनी नाही पाहिलं त्याला प्रियांनो, जरी आपण प्रियांनो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे काहीही केलेलं नाही, जसे प्रियांनो जुन्या करारातले लोक होते, निवडलेले लोक, की त्यांना काही पाहता आलं नाही पण ते सांगत तरी होते, अगदी त्याचप्रमाणे आता आपण देखील प्रियांनो लोक आहोत की आम्ही सुद्धा त्या ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण सुवार्ता गाजवणारे तुम्ही आणि मी आहोत, राहायला पाहिजे प्रियांनो. आणि जर नाही करत, धिक्कार असो प्रियांनो त्या मंडळीचा, धिक्कार असो त्या माणसाचा, धिक्कार असो त्या कुटुंबाचा, जर ते प्रियांनो कुठल्या रीतीने देवबापाच्या राज्याविषयी लोकांना सांगत नसतील तर. तुमचं पहिलं आद्य कर्तव्य हे आहे या भूतलावरती की प्रियांनो तुम्हाला ख्रिस्ताविषयी सांगायचं आहे. धिक्कार असो नाही तर. मी नाही म्हणत, फाऊल म्हणतो. मी जर सुवार्ता सांगितली नाही, धिक्कार असो तो म्हणतो माझ्यासाठी. तो शब्द इथं मी म्हणत आहे प्रियांनो, मी नाही म्हणत. इंग्लिशमध्ये पौल त्याच वचनामध्ये तसं म्हणत आहे, धिक्कार शब्द. हो अनटू मी, हो अनटू मी म्हणतो तो. धिक्कार असो माझा, काय मी जीवन जगतोय. छे, नुसतंच माझ्या चैनीसाठी मी जगत नाही आहे. जर मी सुवार्ता सांगत आहे, मी देवबापाच्या राज्यामध्ये कार्य करत आहे, भाग घेत आहे, तर मग मी स्वतःला ख्रिस्ती म्हणवणं प्रियांनो अभिमानास्पद म्हणतो मी. होय मी ख्रिस्ती आहे. अरे पण ख्रिस्तासारखं त्या ठिकाणी गाजवलं पाहिजे. कारण तुम्हाला आणि मला अब्रामापेक्षाही, मोशेपेक्षाही श्रेष्ठ जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, त्याच्याही पेक्षा उंच पातळीवरती प्रियांनो मंडळीला त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून जो शब्द म्हटलेला आहे मगापासून, जो ज्याचा ज्याचा बाप्तिस्मा होतो तो देवाच्या वचनाप्रमाणे वागणारा होतो प्रियांनो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे जगिक गोष्टी कधीही नसणार प्रियांनो. तो मात्र गाजवत राहणार आहे.
मग तो स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, तरुण असू द्या, तरुणी असू द्या, लहान मुलगा का असू द्या, होय तो म्हणतो हा श्रेष्ठ आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा श्रेष्ठ आहे हा. आणि म्हणून प्रियानो परत एकदा 11 वचनाकडे येऊया. मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. आणि तिथं नंतर काय दिलंय? सेमिकॉलन. नाही नंतर काय दिलेलं आहे? चिन्ह सेमिकॉलन. त्याला काय म्हटलंय? काय म्हणतात मराठी? अर्धपूर्ण विराम? काय नाही, स्वल्पविराम. सॉरी, थँक्यू व्हेरी मच. स्वल्पविराम याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? लक्षात घ्या, बायबल वाचत असताना हा नियम पाळायचा असतो. स्वल्पविराम म्हणजे या आधी जे काही सांगितलेलं आहे, स्वल्पविरामाच्या आधी जे काही लिहिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण थोडंसं अजून पुढे दिलेलं आहे. नेहमी लक्षात घ्या बायबल वाचताना, स्वल्पविराम जिथं आलाय त्याचा पुढचा भाग हा त्याच्या आधीच्या भागाला थोडंसं अजून स्पष्ट करून सांगत असतो. श्रेष्ठ नाहीये तो म्हणत आहे, पण अजून स्पष्ट करून काय सांगत आहे? स्वल्पविरामानंतर तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ नाहीये. त्याला पण खाली टाकला आता बाप्तिस्मा करणारा. नाही नाही नाही, तो पण एवढा श्रेष्ठ नाहीये, एवढी मंडळी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, या वचनामध्ये मत्ते 11:11 मंडळीचा उल्लेख आहे. तो प्रश्न तिथं शब्द तसा लिहिलेला नाहीये, पण मंडळीबद्दल, तो तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल बोलत आहे. आज तुम्ही आणि मी जे प्रभूच्या मंदिरामध्ये या ठिकाणून बसलेलो आहोत, हे परमेश्वराला चांगल्या रीतीने माहीत आहे प्रियानो. तो तुमचं जीवन बघत आहे आणि तो पाहत आहे की खरंच हे ख्रिस्ती लोक आहेत का. आणि ते फक्त आपल्या मंडळीकडेच नाही प्रियानो, तो सर्व मंडळांमध्ये बघत आहे. आपल्याकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत, तुमच्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग दिसत असतं. कधी कधी मला जर आठवलं नाही बाबा कोण आलं होतं कोण आलं नाही, मग मी परत एकदा CCTV रेकॉर्डिंग बघत असतो मागं, अरे हां ही व्यक्ती होती की आज चर्चमध्ये. पण देवबापाला विसर पडत नाही. पण त्याच्या CCTV कॅमेऱ्यापेक्षाही भयंकर गोष्टी अंतःकरणामध्ये बघतोय. CCTV कॅमेऱ्यामध्ये फक्त तो प्रियानो वरून बघतोय आपण, पण तुमच्या अंतःकरणात तुम्ही इथं बसलेले असताना काय योजना करत होते, काय बोलत होते अंतःकरणामध्ये स्वतःबद्दल, हे मला नाही दिसत त्याच्यात. पण देवाला मात्र सगळं दिसत असतं. तुम्ही कोणाकडे काय बोललात हे सुद्धा देवाला माहिती आहे. तुम्ही न बोलता सुद्धा तुमच्या मनात विचार काय चाललेले आहेत हे सुद्धा देवाला चांगलं माहिती आहे प्रियानो. तुम्ही कोणाबद्दल काय विचार करता आणि काय वक्तव्य मांडता हे सुद्धा देवाला माहिती आहे. मग तुम्ही कसल्या प्रकारची सेवा करताय या भूतलावरती हे सुद्धा देव पाहत आहे प्रियानो. किंतु परंतु अशा काही गोष्टी जर अंतःकरणात असतील तर प्रियानो सेवा काही उपयोगाची नाही. आपण एका बाजूला खूप मोठं म्हणू की होय मी सेवा करत आहे, पण दुसऱ्या बाजूला किंतु परंतु काही गोष्टी असतील, काही उपयोग नाही त्याचा प्रियानो सेवेमध्ये. तरी शब्द म्हटला तरी तुमची सेवा सगळी काही झाली निघून. याला आपण प्रियानो म्हणत आहोत की इथं प्रभू येशू ख्रिस्त महान संस्था आहे. महान संस्था ही एकच मंडळी नाही, अशा अनेक मंडळ्या आहेत भूतलावरती. जिथं जिथं प्रियानो प्रभूचं नाव घेऊन लोक एकत्र येतात, ती सगळी मिळून एक मोठी भूतलावरती संस्था आहे. त्याला चर्च म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, त्याला मंडळी मराठीमध्ये म्हटलेलं आहे, ग्रीक भाषेमध्ये त्याला एक्लिजिया म्हटलेलं आहे. आणि एक्लिजिया सारखा शब्दच हिंदीमध्ये आहे कलेसिया. कलेसिया हिंदीमध्ये ये प्रभू की कलेसिया है, एक्लिजिया. आणि ह्याचा अर्थ काय होतो? बोलावलेले. कलीसिया हिंदी में कलीसिया उसको कहते तो बुलाए हुए लोग, छांटे हुए लोग, वेगळे केलेले. कुठून वेगळे केलेले? जगापासून वेगळे केलेले हे लोक आहेत. यांना जगामधून बोलवलेले लोक आहेत, विशेष निवडलेले लोक आहेत. त्याला मंडळी म्हटलेलं आहे प्रियानो, विशेष लोक आहेत हे.
किती देवबापाने मोठी गोष्ट करून ठेवली सांगा मला तुमच्यासाठी. आणि आपण खूप लाईटली घेतो. चर्चला जायचं आहे काय, गेलं तर गेलं, नाही तर नाही. त्या पदावरती बसवलंय. अहो, तुम्हाला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षाही जास्त पद दिलेलं आहे मोठं. ते गाजवत आहे का आपण? कार्य करत आहोत का तसं? महान प्रियानो गोष्ट मंडळी. 16वा अध्याय पुढे जाऊ प्रियानो. त्याच्यामध्ये 18 वचन काय म्हटले? 16वा अध्याय आणि 18 वचन कोणी वाचेल? फार सुंदर, थँक्यू. वचन काय म्हणत आहे प्रियानो? पेत्राकडे बघून तो म्हणत आहे. काय म्हणत आहे पेत्राकडे बघून? आणखीन मी तुला सांगतो. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना विचारत आहे खरं तर या ठिकाणी, काय म्हणून तुम्ही म्हणता? तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे? आता हे सगळे बरेच दिवस झाले एकत्र वागत आहेत, राहत आहेत. त्याचे उपदेश पाहिले, त्याचे चमत्कार पाहिले, त्याचे दाखले त्यांनी ऐकले, स्वर्गाच्या गोष्टी सगळे. आणि मग आता येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे 13 वचनामध्ये, नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? मी सर्वत्र फिरलोय, तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाला? फीडबॅक. लोक काय म्हणतात सांगा बरं तुम्ही. गिव्ह अस फीडबॅक असं म्हणतोय तो. गिव्ह मी द फीडबॅक. मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात? 14 वचन. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान. आता या योहानाला बिचाराला मुंडकं कापायला लागलं, म्हणजे त्याचं मुंडकं छेदण्यात आलं. का? हेरोदाने त्याला धरलं, कैदेमध्ये टाकलं. कारण ह्या हेरोदाने सुद्धा पाप केलं होतं. भावाची बायको त्याने स्वतःकडे ठेवून घेतली होती आणि त्या कृतीला बाप्तिस्मा करणारा योहान विरोध करत होता. हे तू पाप केलेलं आहे, हे बरोबर नाही आहे. तू सगळ्यात मोठा उच्च पदावरती असलेला माणसांमधला माणूस आहे आणि तू असं घाणेरडं कृत्य करतो, हे चांगलं नाही. म्हणून त्याला तो सारखा दोष देत होता. आणि ही जी त्याची भाऊजाई म्हटलं आपण त्याला, तिने खरं तर राग येऊन हेरोदाला सांगितलं होतं त्याला मारून टाक म्हणून. ती सगळ्यात व्यभिचारी बाई. आणि म्हणून त्याला मारून टाकण्याचं, त्याचं मुंडकं कापण्यात आलं. आणि मग येशू ख्रिस्त वर आला. ज्यावेळेला येशू ख्रिस्त त्या लोकांमध्ये पसरायला लागला, काम करायला लागला, त्यावेळेला लोकांना वाटलं, अरे हा मेला नाही बाप्तिस्मा करणार योहान, ह्याच्यासारखंच हा सुद्धा बोलतोय. आणि शिष्यांना पण हे म्हणायचं होतं, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया आणि कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. लोक काय काय प्रतिक्रिया देत होते. एक तर लेटेस्ट आत्ताच मेलेला बाप्तिस्मा करणारा योहान हाच परत एकदा अवतार घेऊन आला काय? काही म्हणाले की नाही नाही नाही, कदाचित हा असू शकतो, बाबा एलिया असू शकतो. कारण एलिया मेलाच नाही हे त्या लोकांना माहिती होतं. कारण एलियाला सुद्धा काय झालं होतं, देवाने अग्नीचा रथ आला आणि त्याला घेऊन गेला जिवंतच. हाच परत आला का काय? आणि मग कित्येक इर्मयाला सुद्धा खरं तर मारण्यात आलेलं आहे, कापण्यात आलेलं आहे, मधून उभा चिरण्यात आलेलं आहे. त्यांना वाटलं हाच आहे. त्यांचा बोलण्याचा अर्थ काय होता? त्यांचा बोलण्याचा अर्थ असा नाही आहे की पुनर्जन्म आहे, पण त्यांचा बोलण्याचा अर्थ असा आहे की जसा एलियाला आत्मा मिळाला होता, जसा त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला आत्मा मिळाला होता, जसा इर्मयाला आत्मा मिळाला होता, तोच आत्मा खरं तर इथं आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त आता त्याच्याबद्दल काय म्हणत आहे? मग 15 वचन काय म्हणत आहे? तो त्यांना म्हणाला, पण ठीक आहे, एवढं सगळं तुम्ही झालं, पण म्हटलं की परत एकदा तो म्हणतोय, सगळं विसरून जा, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. याला जे बोलायचं होतं, समजलं होतं, ते अगदी बरोबर तो बोलला.
आत्तापर्यंत कोणीही त्याला ख्रिस्त म्हणून म्हटलं नव्हतं. होय, संदेश त्यांनी वारंवार त्यांना सांगण्यात आलं होतं. पूर्वजांकडून त्यांच्या परंपरेनुसार ते ऐकत आले होते की देव त्याचा पुत्र पाठवणार आहे. पण तो ह्याच काळात जन्माला येईल किंवा ह्या काळामध्ये आमच्यामध्ये राहील हे त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे शिकवण बघून सुद्धा, सगळं करून सुद्धा त्याला ते ख्रिस्त म्हणून मानत नव्हते. कारण दुसऱ्या बाजूला यहुदी लोक म्हणत होते, हा कसला ख्रिस्त असू शकतो? ख्रिस्त तर दरबारी एखाद्या मोठ्या राजमहालामध्ये जन्माला येणार आहे. अरे हा तर सुताराचा पोरगा आहे, याची आई ह्याचे बाप आम्हाला चांगले माहिती आहेत, याची बहीण भावंड कोण आहेत माहिती आहे आम्हाला. पण पेत्र इथून बोलवून गेला, प्रियानो, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि येशू ख्रिस्ताला हे वाक्य इतकं आवडलं कारण त्याने खरं ते बोलला. खरं ते आत्तापर्यंत कोणी बोललं नाही, तो बोलून गेला ते बरोबर. आज जगामध्ये तुम्हाला आणि मला सत्य बोलण्यासाठी सांगितले, प्रियानो. खरं ते बोला आणि त्याच्याने देव प्रसन्न होणार, बरं का. खोटं बोलू नका. एकदा काहीतरी बोलायचं आणि दुसऱ्या वेळेला दुसरं काहीतरी, दुसरीकडे जाऊन काहीतरीच बोलायचं. जिथं बोलायला चान्स असतो ना तिथं बोला, प्रियानो. तुम्हाला देवाने संधी दिलेली आहे तिथंच बोला. पण तिथं न बोलता तुम्ही दुसरीकडे जाऊन कुठंतरी काहीतरी बोलत असताल तर त्याला काही उपयोग नाही आहे. तुमचीच नालस्ती होणार आहे, तुमचीच नालस्ती होणार आहे. आणि म्हणून जगामध्ये वावरत असताना जिथं सत्य बोलायला पाहिजे तिथं ठामपणे उभं राहा आणि ते बोलून बघा. प्रेमाने बोला, पण ते सत्य बोला आणि प्रेमाने बोला. स्पीक द ट्रूथ बट इन लव्ह, बायबल सांगते. बोला प्रेमाने. हा बोलला. पेत्र बोलल्यानंतर येशू ख्रिस्त काय म्हणाला? 16 वचन. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्यानेही तुला प्रगट केलेला आहे. धन्य आहेस तू, ब्लेसेड, यू आर अ ब्लेसेड वन. अरे तू स्वतः नाही, तुझं डोकं, तुझं शहाणपण नाही, तुझी वंशावळ नाही, तुझे आईबाप नाही, तू स्वतः नाही, धन्य तू नाही. होय, धन्य तू आहेस, पण हे शहाणपण तुला कोणी दिलं? तुझ्या आईबापांनी नाही दिलं, तुझ्या घराण्याने नाही दिलं, तुझ्या बुद्धीने नाही दिलं, पण माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलं आणि तू ते बोललास. ब्लेसड घेतो म्हणतो. आणि मग पुढं काय म्हणतोय? 18 वचन. आणखीन मी तुला सांगतो, पेत्र आहेस, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तू पेत्र आहेस. पेत्र शब्दाचा अर्थ काय होतो? पेत्र, दगड. पेत्र म्हणजे काय? दगड. मग दगडू नाव आहे आपल्याकडे सुद्धा, आहे का नाही? पेत्र येतो. एखाद्याचं नाव ऐकलं तसं तर कधी म्हण नाही का, हा दगडू महाराज, पेत्र महाराज येते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणे, तू पेत्र आहेस आणि ह्या छोट्याशा दगडावरती त्याचा मी खडक करेल आणि माझी मंडळी रचणार आहे. आता याला कॅथलिक लोकांनी थोडासा वेगळा अर्थ घेतला आणि ते म्हणायला लागले, नाही 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 नाही, पेत्राच्या हातातच सगळं काही दिलं पुढं. कारण ते म्हणते सगळ्या स्वर्गाच्या किल्ल्या, पृथ्वीच्या गोष्टी सगळ्या पेत्राच्या हातात दिल्या. पेत्र फार महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं नाही म्हणत नाही आपण. पण हे जे सत्य आहे तू बोललास, तू पेत्र आहेस, तू पेत्र आहेस. आणखीन 18 वचन काय, नीट वाचा. आणखीन मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर, कोणत्या खडकावर? पेत्रावर नाही. जे विधान तू बोललास त्या विधानावरती मी माझी मंडळी रचणार आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे प्रियानो. थोडंसं मराठी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये, मराठी तर फार थोडीशी कमकुवत भाषा आहे, इंग्लिशमध्ये वाचल्यावर थोडं समजेल. पण ज्यावेळेला ओरिजिनल भाषेमध्ये, ग्रीक भाषेमध्ये वाचतो आपण, त्यावेळेला समजून येतं की पेत्राबद्दल तो बोलत नाहीये, हा तर त्या विधानाबद्दल बोलतोय. कोणतं विधान? ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. याच खडकावर तो म्हणतोय
मी माझी मंडळी रचणार आहे. म्हणजे तुम्ही आणि मी, आपण आता 25 वर्ष सेलिब्रेशन केलं आहे, या बिल्डिंगचं सेलिब्रेशन केलं, पाहुणे लोक आले. मंडळीचं सेलिब्रेशन नाही आहे ते, ह्या इमारतीचं सेलिब्रेशन होतं. त्याच्यासाठी जो जागा घेण्यात आली, त्यानंतर खड्डे खणण्यात आले, त्याचा पाया घेण्यात आला, त्याच्यानंतर पिलर्स उभे करण्यात आले, आणि मग ढांचा उभा झाल्यानंतर प्रियानो तिथं वीट बांधकाम सुरू झालं, आणि मग त्याला रंग देऊन स्वरूप आणलेलं आहे. त्याच्यासाठी जो खड्डा घेण्यात आला आहे, पाया हा मजबूत आहे, आणि म्हणून एवढी इमारत आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे जे विधान तू बोललेलं आहेस की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, या विधानावरती हा खडक आहे, हा पाया आहे, यावरती मी माझी मंडळी रचणार आहे. आता पेत्राबद्दल तो बोललेला नाही आहे की तुझ्यावरती मी मंडळी रचणार. पेत्रावरती म्हणजे पेत्र काय दगड आहे का? पण त्या छोट्याशा दगडाचं रूपासारखं नेमकं योगायोगाने अशा गोष्टी आल्या की तिथं पेत्र म्हणजे दगड आहे, पण खडकावरती मंडळी बांधेल. तो दगडावरती नाही म्हटलेला आहे, कारण नीट वरती लक्ष घ्या. आणखीन मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, या खडकावर, म्हणजे त्याने काय कुठलं तरी बोट दाखवलं नाही तिथं बोलत असताना, या खडकावर, किंवा त्याने पेत्राकडं बोट दाखवून म्हटले नाही, या तू पेत्र आहेस आणि या खडकावर. नाही, तू पेत्र आहेस आणि तू जे बोललास त्या विधानावरती, ग्रीक भाषेमध्ये नंतर ते समजून येतं, या विधानावरती मी माझी मंडळी रचणार आहे. आणि याच विधानावरती खरं तर मंडळी रचत आहे की येशू ख्रिस्त हा नुसता मानवाचा अवतार घेऊन आलेला नाही, किंवा मानवाचं रूप धारण करून आले नाही, तो जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि म्हणून योहान 3:16 आपण गाजवताना लोकांना सांगतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हे सांगा लोकांना. या विधानावरती मी आपली मंडळी रचीन. आणि पुढं काय म्हटलेलं आहे, आणि अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. नरकाचं द्वार, अधोलोकाचं द्वार, अगदी त्या दारापर्यंत मंडळीचं हे तत्व आम्ही घेऊन जाणार आहोत. ते द्वार काही करू शकत नाही. म्हणजे काय, सैतानाने कितीही मोठं दार उघडलं लोकांना घेऊन टाकण्यासाठी, तरी त्या द्वाराचं काही होणार नाही. म्हणजे एक व्हॅक्यूम जरी त्याने तयार केला सैतानाने नरकामध्ये लोकांना ओढण्यासाठी, एक त्याने पोकळी निर्माण केली आणि आपोआप खेचण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मंडळीचं कार्य नरकाच्या द्वारापर्यंत जाऊन आम्ही करणार आहोत. पृथ्वीवरती करणार, परंतु नरकापर्यंत माणसं नरकाला जाऊस तोर आम्ही खेचत राहणार त्यांना देवाच्या राज्यामध्ये. अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. ते उघडून ठेवतील सैतानाचे लोक, जगातले लोक द्वार उघडून ठेवतील, अहो या 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 म्हणतील तुम्हाला. पण ख्रिस्ती लोक जे आहेत त्या जगातल्या गोष्टींमध्ये कधीच वाहत जाणार नाही. अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. इथपर्यंत अगदी आम्ही त्यांची आत्मे ओढत राहू. या खडकावर, कुठल्या, या विधानावरती. तू ख्रिस्त आहेस आणि तू देवाचा पुत्र आहेस. बास, एवढं विधान आपल्या अंतःकरणात वागवून ठेवलं. देवाचे दूत आपल्याला सहाय्य करतील, त्याचा आत्मा सहाय्य करेल. पण सैतानाचे कितीही दुष्ट आत्मे आपल्या अवतीभोवती फिरतील, पण अंतःकरणात जीवनामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रियानो आपल्यामध्ये घुसणार नाहीत ते, कारण आपल्याकडं सत्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळी जेव्हा आपण म्हणतो स्वतःला, त्यावेळेला देवाच्या आत्म्याचा प्रभाव आपल्या अंतःकरणात असतो आणि तो जगापासून वेगळा असा दाखवतो. प्रियानो, डिफरेन्शिएट करून दाखवतो तो. अरे हे वेगळेच आहेत काहीतरी लोक. आपण त्यांच्यासारखं सगळं काही करायला लागलो तर जगात वाहून गेलेलो आहोत. आणि म्हणून प्रियानो, योहानाचं पहिले पत्र मंडळीला वारंवार आठवण करून देत असतं. काय? योहानाचे पहिले पत्र
त्याचा दुसरा अध्याय 15, 16 आणि 17 वाचा कोणीतरी. योहानाचे पहिले पत्र, दुसरा अध्याय 15, 16 आणि 17. येस, मंडळीसाठी आव्हान आहे, वॉर्निंग आहे, मंडळीतल्या लोकांसाठी वॉर्निंग आहे. भूषणनगरमध्ये आज आपण बसून हे वचन ऐकत आहोत. आपल्या सभासदांना सगळ्यांना वॉर्निंग आहे. हे वचन जो जो वाचेल त्या सगळ्या लोकांना वॉर्निंग आहे. जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. 50-50, 75-25, 80-20, नो, नॉट इवन 99.9. तुम्ही म्हणताल देवाला 99.99% मी समर्पित झालेलो आहे. 1% मी जगात आहे. सॉरी, नो कॉम्प्रोमाइज. 100% जगामधून बाहेर आणि ख्रिस्तामध्ये 100%. मग त्या आज कुठली गोष्ट असू दे प्रियानो, कुठली गोष्ट असू दे, जगात जे जे दिसत आहे आणि तुम्हाला त्याचं आकर्षण वाटत आहे, मंडळीला आकर्षण वाटत आहे, त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा प्रियानो. मी नाही सांगत, देवाचं वचन सांगत आहे. ओढले जात आहात, व्हॅक्यूम केला जात आहे, खेचले जात आहेत प्रियानो. आणि म्हणून तो म्हणत आहे जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी मंडळीतला विश्वास ठेवणारा जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. फुल स्टॉप. नाही म्हणजे नाही, फिनिश. थोडीशी तरी दे देवा, नाही. आणि म्हणून किती अलिप्त राहायचं प्रियानो मंडळीला. आता त्याचं कारणही तो सांगतोय 16 वचनामध्ये. कारण जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची वासना. माझ्या देहाला आवडतंय, ते मला आवडतंय. कारण माणसाला स्वतःचा देह खूप आवडतो, मग तो भला कसाही असो दिसायला. त्या देहाची इच्छा असती, आकांक्षा असती, वेगवेगळ्या रीतीने त्याचे प्रियानो योजना असतात. तो म्हणत आहे देहाची वासना, डोळ्यांची वासना. आता डोळ्यांची वासना म्हणताना कधी कधी असं वाटतं की फक्त घाणेरड्या गोष्टींबद्दलच म्हटलंय का इथं. नाही, घाणेरड्या गोष्टींबद्दल तर म्हटलेलंच आहे. डोळ्यांची वासना, काहीतरी मोबाईलवर, टी व्हीवर, नेटवरती घाण काहीतरी बघायचं, लैंगिक गोष्टी बघायची, ह्याच्याबद्दलच बोललेलं नाही. डोळ्यांची वासना जर म्हटलं ना प्रियानो, तर आज डोळ्यांची वासना खरं तर मोबाईलच झालेला आहे. त्याला त्याच्यावरती वेगवेगळे त्यांना व्हिडिओज फक्त बघायला पाहिजे, ती सुद्धा आजच्या काळातली वासना झालेली आहे प्रियानो. एक प्रकारे त्या मनुष्याला व्हॉट्सॲप किंवा ते फेसबुक किंवा ते बघितल्याशिवाय तळमळ, गेम्स तळमळ चाललेली आहे. नुसतं घाणेरड्या गोष्टींबद्दलच नाही येते, ते त्याच्या डोळ्यापासून दूर जायला नको. तो एक व्हिडिओ बघितला, कोणी फार पूर्वी पाठवला होता, माहीत नाही मला, व्हॉट्सॲपवरती. ते पोरगं खाली बसले सोफ्याच्या, बाप सोफ्यावर बसले आणि मुद्दामून ते पोरगं शिट्टीमध्ये कुक कुक. त्या बापाला वाटतं मोबाईलमध्येच काहीतरी वाजलं, बघतो, ठेवून टाकतो. परत टूक टूक, लगेच परत ते बाप बघत बसतो. म्हणजे वाजलं की टूक, बघलं की बघतच राहायचं, काय वाजलं बाबा. त्याला वासना झालेली ती डोळ्यांसाठी. ॲडिक्टेड, सुधरत नाही आहे काही. डोळ्यांची वासना, संसाराविषयीची फुशारकी. हे एवढं आहे माझ्याकडं. आज इलेक्ट्रॉनिक जगात राहतो आपण. फुशारकी कसली आहे आज इलेक्ट्रॉनिक जगात. किती व्ह्यूज आहेत माझ्याकडे, किती लाईक्स आहेत. चर्च ऑफ द नॅझरेनचं चॅनल उघडून बघा फक्त यूट्यूबवर, माझे संदेश कसे आहेत माहिती आहे का. 10-15 लोक बघतात फक्त.
हां पण त्याच्यातही फुशारकी, हां मग 15 लोक बघतात ना संदेश माझा. काय उपयोगाचे नाही ते फुशारकी. हजारोने लाईक्स, नाही ते लाईक्स किती आले, डिसलाईक किती आले ते नका बघू, लाईक्स किती आले बघा, आहे का नाही. इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये फेसबुकवर काही पोस्ट टाकली, लोकांना फार हे होतं आहे, चढाओढ लागलेली आहे त्याची, फुशारकी. म्हणजे पूर्वी फुशारकी शब्द असं वाटायचं, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे घर आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, शेती आहे, एवढं आहे. पण आजच्या काळामध्ये जर फुशारकी बघितली तर ही फुशारकी फार मोठी झालेली. लाईक्स पाहिजे आणि व्ह्यूज पाहिजे. जगाकडून ते सगळे हे, जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. स्पष्ट सांगितलेलं आहे. या योहानाला काय माहिती होतं का त्या काळामध्ये हे असं इलेक्ट्रॉनिक रीतीने सगळे लाईक्स मिळणार आहेत? मला तर ते लॉकडाऊन नंतर कळालं. ते लाईक्स यूट्यूबवरती, फेसबुकवरती लोक घणतात आणि ते वाढवले पण जातात बरं का. म्हणजे नुसतंच ते लोक देतात असं नाही, मला प्रार्थनेने सांगितलं ते वाढवतातच पण येतात. म्हणजे एक अशी काही संस्था आहे, त्यांना काही पैसे दिले की ते भरा वाढून देतात आपल्याला. मग बघा फुशारकी. हे सगळे जगापासून आहे. आणि त्या जगाबद्दल काय म्हणते 17 वचनामध्ये, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. तो राहतो सर्व काळ. बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. मंडळीला सावध राहायचे प्रिय. वेळ होत आलेला आहे, पण मला पटपट 2 वचनं वाचू द्या आणि मग आपण थांबूया. प्रेषित 20:28 मंडळीबद्दल काय म्हटलं प्रिय. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 28 वचन. येस, कोणी वाचेल? येस, कोणाबद्दल म्हटलेलं आहे आता हे? अध्यक्षाबद्दल. म्हणजेच काय? पाळकाबद्दल बोललेलं आहे. मंडळी आहे तर त्या मंडळीला पाळक असला पाहिजे, आणि जर तो पाळक आहे तर त्याला मंडळी असली पाहिजे. हे एका नाण्याचे 2 बाजू आहेत, नेहमी लक्षात घ्या बरं का. जर मंडळी आहे तर त्याला पाळक असला पाहिजे. तिथं मंडळी आहे पण पाळकच नाही आहे तर ती मंडळी नाही आहे, कारण त्याला कोणीतरी लीडर पाहिजे तिथं. तर त्या लीडर आणि लोकांना मिळून मंडळी म्हटलं जातं. एखादा स्वतःला म्हणतो मी पाळक आहे, लक्षात घ्या माझं विधान. एखादा स्वतःला म्हणतो मी पाळक आहे, पण त्याच्याकडं मंडळी जर नाही आहे तर तो पाळक नाही आहे. म्हणजे एखाद्या धनगर म्हणतो मी मेंढपाळ आहे आणि त्याच्याकडं मेंढरच नाहीत, तर तू कसला मेंढपाळ बाबा? आजकाल जगामध्ये हे फार जोरात झालेलं आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो माझ्या वडिलांचं. त्यांनी LLB केलं. ते तहसीलदार होते पण LLB केलेलं होतं आधीपासून. LLB केलं आहे म्हणून ते वकील झाले का? नाही, ते तहसीलदार म्हणून होते, ते वकील नव्हते त्यावेळेला. आणि वकील तहसीलदारवरून रिटायर झाले म्हणून आता ते वकील म्हणतील का स्वतःला? नाही. वकील कधी म्हणतील स्वतःला? ते LLB फार आधी केलेलं त्यांनी. म्हणजे मी लहान असतानाच त्यांनी LLB केलं होतं, पण ते वकील म्हणत नव्हते स्वतःला. ते कारकून बिरकून म्हणून सुरुवातीला होते, तहसीलदारापर्यंत गेले, पण रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते वकील नाही म्हणायला लागले. वकील कधी म्हटले ते स्वतःला? ज्या वेळेला त्यांची डिग्री घेऊन त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं की मी आता इथून पुढं प्रॅक्टिस सुरू करणार आहे, येणारी कुठल्या प्रकारची केसेस असतील मी, तेव्हा त्या कोर्टाने त्यांना सनद दिली हे वकील आहेत म्हणून. आता म्हणजे आता कुठल्या प्रकारचे केसेस तुम्ही हँडल करू शकता. मी BTH केलंय, मी BD केली, मी अजून शिकत राहिलो, पण माझ्याकडे जर मंडळीच नाहीये तर मी पाळक नाहीये. फक्त पाळकाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे मी, पाळक नाही होत तो. मग आज मंडळी नाहीये अशा काही लोकांकडे, पण मग पाळक म्हणून भूषवून घेण्यासाठी खूप चढाओढ लागलेली असते, खास करून तरुणांमध्ये. आणि त्यांना फार वाटत असतं की नाही मला पाळक म्हणावं राव, मला पाळक संबोधलं जावं.
अरे बाबा, तुझ्याकडं मंडळी असेल तर बोलू ना आपण. तू सेवा करत असशील कुठं नाही तुझी मंडळी, पण काही लोकांमध्ये तू जात असतील, पाळक म्हणू आपण. आपल्यामध्ये उजगरे पाळक साहेब आहेत, त्यांची पण एक मंडळी आहे. जरी ते या ठिकाणी राहायला आले, इथे येतात, पण त्यांची पण सेवा आहे. कुठंतरी ते सेवा करतात, लोकांमध्ये जातात, वचन गाजवतात. त्यांना आपण पाळक म्हटलंच पाहिजे. आज झोंबाडे पाळक साहेब होते, शशिकांत झोंबाडे, रेव्हरंड शशिकांत झोंबाडे. जरी शिकायला ते गेले, पण त्यांची मंडळी आहे, कुठंतरी सेवा करत आहेत ते. अशा पाळकाबद्दल म्हटलेलं आहे, तो म्हणत आहे, तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या. पाळक म्हणून जिथं ठेवलेलं आहे तुम्हाला, तिकडे स्वतःकडे लक्ष द्या आणि त्या लोकांकडे देखील लक्ष द्या, मंडळीकडे. पुढं काय म्हटलेलं आहे, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी ती मिळवलेली मंडळी आणि तुम्हाला नियुक्त केलेलं आहे, तर पालन करा त्याचं. ती तुमची मंडळी नाही आहे. बऱ्याच वेळेला ही चूक होत असते आणि कदाचित मी सुद्धा माणूस आहे आणि चुकतही असेल, पण मी खबरदारी घेत असतो. आपल्या मंडळीबद्दल बोलत असताना, दुसऱ्या पाळक साहेबांबरोबर प्रांतामध्ये बोलत असताना मी असं क्वचितच कदाचित नकळत बोलून गेलो असेल, पण खबरदारी घेत असतो. काय, माझ्या मंडळीमध्ये असं चालतं, माझ्या मंडळीमध्ये चुकीचा शब्द आहे प्रिया. काही लोक म्हणतात आमच्या मंडळीमध्ये, मग चांगली गोष्ट आहे, आमच्या मंडळीमध्ये आम्ही सर्व एकत्र. पण काही पाळक लोकांच्या मुखामध्ये शब्द असतात, माझ्या मंडळीमध्ये असं होतं, माझ्या मंडळीमध्ये तसेच, आणि माझ्या मंडळीतले लोक आहेत, आणि माझी मंडळी एवढी मोठी वाढलेली आहे, आणि माझ्या मंडळीमध्ये बाबतीत. अरे तुझी मंडळी नाही आहे बाबा ती, शट अप. तुला फक्त अध्यक्ष म्हणून ठेवलेलं आहे. यू आर जस्ट हेल्पर, चमचा आहेस तू कोण नाही आहेस तिथे. मी इथं कोण नाही आहे प्रियानो, मी पाळक हेल्पर आहे. तो स्टीवर्ड शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये. भंडारी, कारभारी, सांभाळ करणारा. मालक दुसरा आहे, मी सांभाळ करणारा आहे. काही लोकांना मंडळीबद्दल असं वाटतं की होय, ह्या पाळकाने लाटतच राहिलं आहे, याच्यावरूनच तो सगळं काही घेत राहिलेला आहे. ह्याची उन्नती कशी काय व्हायला लागली याची, बाबा एवढी चौकशी करा जरा. आहेत काही सेवक, नाही म्हणत नाही मी, आहेत काही सेवक असे की ते मंडळीमधून लाटतात. पण देवाची स्तुती असो, आपल्याकडे पंचमंडळ आहे. पंचमंडळ सगळं देखरेख बघते. पाळकाचा पगार किती ठेवायचा, किती नाही ठेवायचा, पंचमंडळ ठरवते. देवाची स्तुती असो, आपल्याकडे आहे पंचमंडळ. बाकी स्वयंसेवी संस्था आहेत किंवा स्वतः घोषित पाळक आहेत, स्वतःचीच संस्था चालवत आहेत, मंडळी चालवत आहेत. तिथं प्रार्थना झाली, सगळं अर्पण घ्यायचं, आमेन, पिशवीत टाकला, चालला पाळक, सगळं माझंच, आणि कोणी त्याला हिशोब विचारत नाही. इथं हिशोब आहेत, ठेवलेले आहेत. मंडळीमध्ये किती बॅलन्स आहे, किती कशासाठी खर्च चालला आहे, ह्याचा सगळा हिशोब पहिल्यापासून ठेवत आला. आज नाही प्रियानो, 2001 पासून मी इथं जर सेवा करत आहे, त्याचा सगळा हिशोब मी आज देखील 2001 पासून देऊ शकतो, कारण त्याचं ऑडिटसुद्धा होतं. असं नाही होत की इथं पाळक साहेब नुसतं लाटत चाललेले आहेत, घेतच चाललेले आहेत. कारण इथं वचन मी शिकवत आहे आणि मी हे सुद्धा वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे की तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवलेले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या त्यांच्याकडे. काय लक्ष द्यायचं? फक्त देतायत का नाही एवढंच बघायचं? तुम्ही दशांश द्यावं हे सांगायचं नाही. त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे का नाही. मंडळीचा अध्यक्ष म्हणून मला ठेवलेलं आहे, तर त्या ठिकाणी मंडळीचे लोक, त्यांना खरंच आध्यात्मिक रीतीने पालनपोषण होत आहे का नाही याकडे लक्ष द्या, असं आमच्यासारख्या पाळकांना सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग पुढं तो म्हणत आहे, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली. येशू ख्रिस्ताने आपलं रक्त देऊन ही मंडळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाळकाला अध्यक्ष म्हणून ठेवले. बाबा तू सांभाळ कर, तू मेला की दुसरं कोणतरी येणारच आहे तिथं.
पण ती मंडळी उद्या माझीच आहे, मला वरती घेऊन जायची आहे. त्याच्यासाठी तो म्हणत आहे, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली, त्याचे पालन तुम्ही करावे. तुम्ही पालन करा, कापून खाऊ नका. अशा घटना होत आहेत, झालेल्या आहेत, मला माहिती आहे. काहींकडे मंडळीच नाही आहेत आणि काहींकडे आहेत, तर ते कापून खातात स्वतःच पोट भरण्यासाठी. अशासाठी नाही ठेवलेला अध्यक्ष ठेवलेले आध्यात्मिक रीतीने उन्नती करण्यासाठी. आपली संख्येने पण वाढ व्हायला पाहिजे आणि आत्मेने सुद्धा वाढ व्हायला पाहिजे. संख्या, परत मी म्हणेल प्रियानो, 2 किंवा 3 असले तरी चालेल. इथं चर्चमध्ये रविवारच्या दिवशी 2 किंवा 3 असले तरी चालेल. मी असाच उपदेश करत राहणार. असं नाही म्हणणार की 2-3 कशाला बाबा, आता काय करावं, जाऊ दे, असं नाही म्हणणार मी कधी. त्या दोघांना मी ट्रेन करेल, त्या दोघांना मी सांगेल आणि त्या दोघांना पाठवेल बाहेर. कारण ती जबाबदारी अध्यक्ष म्हणून मला ठेवलेली. कारण 2 किंवा 3 ही सुद्धा मंडळीच आहे. सुरुवातीला आपण पाहिलं प्रिय. शेवटचं वचन वाचू, 1 तिमोथी 3 अध्याय 17 वचन. माझ्याकडे वेळ नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगायला, पण आज हा टॉपिक इथं थांबायला पाहिजे, म्हणून लवकर घेऊ आपण. कोणी वाचा 1 तिमोथी 3 अध्याय 15 वचन. येस, थँक्यू. तरी पण मला उशीर लागलास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे. आता पौल तिमोथेला भेट घेण्याच्या संदर्भामध्ये बोलत आहे. अरे मला तुझ्याकडे यायचंय, तुला भेटायचंय. दोघांमध्ये आता अंतर पडलेलं आहे, लांब राहिलेले आहेत ते. पण तो म्हणत आहे मला यायचंय तुला भेटायला, पण जरी उशीर झाला तरी तू काय कर. तिमोथी एकदम तरुण आहे. तो काय म्हणत, त्याला सांगत आहे, मार्गदर्शन करत आहे. तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी. देवाची मंडळी काय आहे? स्तंभ आहे सत्याचा आणि पाया आहे. म्हणजे सत्य त्या मंडळीचं पाया पण असला पाहिजे आणि स्तंभ पण असला पाहिजे. पाया दुसराच कसला तरी आहे आणि सत्य स्तंभाचं आहे, ते ढासळणार आहे. पाया सत्याचा आहे आणि स्तंभ दुसऱ्याच कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींचा आहे. वरती त्याच्या बांधताच येणार नाही, ते ढासळेल, पाया राहील. पण जर पाया पण चांगला सत्याचा असेल आणि स्तंभ सुद्धा व्यवस्थित सत्याचाच असेल, तर हा आणि हा दोन्ही वरती अजून मोठी रचना करता येईल. म्हणजे पाया चांगला घेतला, पण मधले पिलर जर त्या कॉन्ट्रॅक्टरने कुचकामी ठेवले असते, सिमेंट कमी आणि वाळू जास्त, तर हे कधीच पडलं असतं खाली, उभंच राहिलं नसतं हा स्लॅब टाकताना. पौल म्हणत आहे तिमोथेला, मंडळीमध्ये सत्य पाया असला पाहिजे आणि स्तंभ सुद्धा सत्य असलं पाहिजे. त्याच्याबद्दल काय म्हणत आहे? स्तंभ व पाया, सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. त्या घरामध्ये कसं वागायचं आहे. मंडळी नाही आहे, मंडळी आणि मंडळ नाही आहे प्रियानो. मंडळात जसं वागतात तसं मंडळीत नाही वागून चालत. बरेच लोक मंडळामध्ये जसे वागतात तसे मंडळीमध्ये वागायला सुरुवात करतात. त्यांचं विचारसरणी तशी असते. पाळकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा असतो, सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा असतो. कालच्याच दिवशी माझ्या डोक्यात एक तत्त्व आलं आणि ते तत्त्व काय? कुठल्याही ख्रिस्ती माणसाला 2 प्रश्न विचारायचे. त्याचं देवावरती प्रेम आहे का नाही हे त्याला लगेच समजून येईल आपल्याला. त्याला विचारायचं, तुला पाळकांबद्दल काय वाटत आहे? तुझ्या पाळकांबद्दल किंवा कुठल्या पाळकांबद्दल? त्याने सांगायचं उत्तर. त्याला पाळकांबद्दल विचारा आणि मंडळीतल्या सेवेबद्दल विचारा. त्याची 2 गोष्टी तुम्हाला समजल्या समजेल हा देवावर किती प्रेम करतोय.
देवावर प्रेम तुम्हाला एखाद्या ख्रिस्ती माणसाचं शोधायचं असेल तर 2 प्रश्न विचारा. त्याला पाळकाबद्दल विचारा, त्याला त्याच्या सेवेबद्दल विचारा. या दोघांची उत्तर ऐकून तुम्हाला समजेल हा देवावर प्रेम करतो का नाही करत. कालच्या दिवशीच मला हे ट्रायंगल समजून आला. आणि जे देवावर प्रेम करणारे आहेत ना, ते पाळकांविषयी आणि सेवेविषयी खूप चांगली मतं देतात. पण जर तुम्हाला एखाद्या ख्रिस्ती माणसाकडून सेवेविषयी काहीतरी वाटत आहे, काय सेवा ती असं तसं, ते काय पाळक आहेत, हे असंच त्यांना असं, त्याचं स्वतःचं देवावरती किती प्रेम आहे हे तुम्हाला प्रगट होईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियानो. आणि तसे मंडळीमध्ये लोक नको आहेत देवाला. मला पाहिजेलेत पण देवाला नको आहेत. माणूस म्हणून तसे लोक असले तर आपण बाबा समजावून सांगू त्यांना, पण देव म्हणतो त्याला मंडळी नाही म्हणतात. दॅट इज नॉट अ चर्च. दॅट इज नॉट अ चर्च. आणि म्हणून लक्षात घ्या, तो म्हणत आहे मंडळीमध्ये कसं वागावं हे तुला पण समजायला पाहिजे. तरुण आहेस तू, तुला अजून काही गोष्टींची परिपक्वता आलेली नाही आहे, पण तुला समजायला पाहिजे. सो मंडळी प्रियानो, एक महान संस्था आहे. 9 महान गोष्टींपैकी 5वीच गोष्ट आपण बघितलेली. पुढच्या वेळेला अजून पाहूया प्रियानो. पण या महान गोष्टींविषयी आपण स्वतःला महान समजावं. होय, देवाने निवडलेले आपल्याला. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले, नेमलेले आहे यासाठी की तुम्ही फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, म्हणून तुम्हाला नेमलेलं आहे प्रियानो. मला नेमलेलं आहे. मी मागे सुद्धा म्हटलं प्रियानो, मी सुद्धा माझ्या तरुण लहानपणात नव्हतो, देवामध्ये नव्हतो, पण चर्चला जाणार होतो. पण कधी वाटलं नव्हतं मी सुद्धा पाळक होईल. माझे विचार पाळकासंदर्भात चांगले नव्हते. माझ्या पाळक साहेबांबरोबर मी भांडलेलो आहे, वाद घातलेले आहेत. जेव्हा ख्रिस्त काळाला नव्हता त्याच्या आधीचं सांगत आहे. पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता. पाळक म्हटलं की हे देवाचं सेवक आहे, पण मला दाखवलं, जसं पावलाला दाखवलं ना देवाने, त्याला मी दाखवून देईल ख्रिस्ताच्या नावासाठी किती छळ सहन करावा लागतो, तसं मला त्याने दाखवून दिलं. हे तू पाळकाला तुच्छ लेखतोस काय, त्याच्या सेवेला तुच्छ लेखतो काय, तुलाच पाळक बनवतो बघ आता. आणि मग समजली काय सेवा आहे. आणि त्यावेळेला अक्कल आली, अरे बापरे, देवाचं पाचरण किती महत्त्वाचं आहे. आणि मग नंतर कळालं माझे एकट्यालाच नाही, हे तर पाचरण सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीचं खरं तर काहीतरी पाचरण आहे, त्यांनी शोधलं पाहिजे ते, पण ते शोधत नाहीत आणि तसं करत नाहीत. तर ती मंडळी म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये ख्रिस्ताला ओळखणारे आणि त्याच्या सेवेमध्ये असलेले लोक, त्याला मंडळी म्हटले. प्रार्थना करूया प्रियानो. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्हाला जे तुझ्या आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे, आम्ही ते समजून उमजून प्रभू परमेश्वर स्वीकारत आहोत. मला देखील प्रभू या वचनामधून आज जो आशीर्वाद तू दिलास त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ऐकणाऱ्या प्रभू सर्व प्रियजनांना, तुझ्या मंडळीला प्रभू तू सहाय्य केलेलं आहे. या मंडळीला प्रभू तू रचलेला आहेस, याचा पाया तू घातलेला आहे. सत्याने आधारस्तंभ सुद्धा उभारलेला आहेस. पुढे जाऊन प्रभू परमेश्वर या मंडळीतून अधिक आणि अधिक खरोखर सेवेसाठी प्रभू लोक तयार होतील. अधिकाधिक लोक प्रभू परमेश्वर तुझ्या राज्यामध्ये आणले जातील. असं कार्य प्रभू या मंडळीतून अजूनही होऊ दे. विश्वास करत आहोत जे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या हृदयाला आत्म्याला प्रभू तू स्पर्श कर, सामर्थ्य दे. सर्व भयांपासून, सैतानाच्या डावपेचांपासून, जगिक चालीरीती आणि विचारांपासून प्रभू प्रत्येकाचा सांभाळ कर. तुझ्या वचनाचा स्वीकार करून त्याप्रमाणे चालण्यास, वागण्यास आणि ख्रिस्ताची वाट बघण्यास आम्हा प्रत्येकाला तू मदत कर. इथून पुढे प्रभू आम्ही पुन्हा एकदा आजचा दिवस, येणारा आठवडा, येणारा महिना आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ये प्रभू, आमचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी तू करून घे. मंडळी या नात्याने प्रभू
आम्ही खरोखर सर्वजण उचलले जाऊ, घेतले जाऊ, म्हणून प्रभू आमची तयारी आत्तापासून प्रभू तू करून घे. येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बाबा. आपण उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमची ऋणी आम्हाला सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन. खाली बसूया. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. थँक्यू. प्रियानो, आपली भेट जी आहे ती उद्या सोमवारी तरुणांबरोबर, बुधवारी बायबल स्टडी ऑनलाईन, आणि त्याच रीतीने शुक्रवारी महिला मंडळ आहे. अन्यथा पुढच्या रविवारी परत एकदा भेटूया. ज्यांना बरं वाटत नाही त्यांच्यासाठीच प्रियानो आपण ऑनलाईन ठेवलेलं आहे. अपेक्षा आहे बाकीच्यांनी चर्चमध्ये यावं. तुम्ही जर बरे आहात तर घरी बसू नका, चर्चमध्ये या. ऑनलाईन जे आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे, कृपा करून ही बाब लक्षात असू द्या. येत्या दिवसात मला वाटतं लवकरच जर सरकार निर्णय घेत असेल, शाळा पण सुरू करणार आहेत उद्यापासून 1 तारखेपासून, तर मला वाटतं आपण संडे स्कूलसुद्धा घ्यायला काही हरकत नाही. तर त्यावेळेला ऑनलाईन बंद होईल. पुढच्या रविवारी कदाचित ऑनलाईन नसू शकेल, पण आपण चर्चमध्येच त्या ठिकाणी संडे स्कूलसुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो थँक्यू. पंचमंडळाला विनंती आहे, पंचमंडळातले लोक कृपा करून थांबतील. थँक्यू व्हेरी मच.